नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक दुसरे त्यातला 8वा समासाचं वाचन करणार आहोत, ज्याचं शीर्षक आहे सद्विद्या निरूपण. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. समास 8वा सद्विद्या निरूपण दशक दुसरे. श्री समर्थांच्या मते समाजात सामान्यपणे माणसांचे 3 प्रकार आढळतात. एक, सत्वगुणी माणसांचा वर्ग. मानवी जीवनात जे जे अध्यात्माला पोषक आहे त्याचे मनापासून सेवन करणारी ही माणसे असतात. दुसरा, रजोगुणी माणसांचा वर्ग. मानवी जीवनातील देहसुखाला अनुकूल असणारे सगळे या लोकांना मनापासून हवे असते. तिसरा, तमोगुणी किंवा कुविद्येच्या माणसांचा वर्ग. मानवी जीवनातील अविवेकीपणाचा अतिरेक हाच या लोकांचा स्थायी भाव असतो. कुविद्येची माणसे अतिहीन, स्वार्थी व समाज विध्वंसक असतात. रजोगुणी माणसे घट्ट स्वार्थी व स्वतःच्या सुखापलीकडे न पाहणारी असतात. सत्वगुणी माणसे अगदी मऊ व नरम स्वार्थाची असून निस्वार्थीपणाची वाटचाल आरंभ केलेली अशी असतात. या तिन्ही प्रकारच्या माणसांना आत्मसुधारणा होण्यासाठी आदर्श जरूर असतो. सद्विद्या लक्षणे अशा आदर्श पुरुषाची लक्षणे आहेत. श्री समर्थांनी सांगितलेली या समासातील लक्षणे पाहिली की प्रभू रामचंद्रांची व त्याच्या शिष्योत्तम मारुतीरायाची आपोआप आठवण होते. अशा गुणांचा एक पुरुष ज्या समाजाला लाभतो त्याचे भाग्य उदयाला आले असे निश्चितपणे समजावे. त्याचे चरित्र अनेक पिढ्यांना स्फूर्ती देत राहते असे अनुभवास येते. चला तर मग सुरुवात करूया. समास 8वा सद्विद्या निरूपण. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. ऐका सद्विद्येची लक्षणे, परमशुद्ध सुलक्षणे, विचार घेता बळेंची बाणे, सद्विद्या अंगी. सद्विद्येच्या पुरुषाची लक्षणे ऐकायला गोड असतात. विवेकाने ती आपल्या अंगी येऊ शकतात. आता सद्विद्येची लक्षणे ऐका. ती फारच शुद्ध आणि चांगली आहेत. जर त्या लक्षणांवर विचार केला तर सद्विद्या आपण होऊन जबरदस्तीने अंगी बाणते. सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष, त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे. जो सद्विद्येचा पुरुष असतो त्याच्या अंगी विशेष उत्तम लक्षणे असतात. त्याचे गुण ऐकत असता मनाला फार संतोष वाटतो. भाविक सात्विक प्रेम, शांती क्षमा दयासीय, लीन तत्पर केवळ अमृत वचनी. उत्तम पुरुषाचे सामान्य वर्णन. सद्विद्येचा पुरुष अतिनिष्ठावंत असतो, सत्वगुणाने संपन्न असतो, प्रेमळ असतो. तो शांती क्षमा दयाशील असून अतिनम्र असतो. कोणत्याही कार्यासाठी तो मनापासून झटतो आणि अगदी अमृताप्रमाणे गोड बोलतो. परमसुंदर आणि चतुर, परम सबळ आणि धीर, परम संपन्न आणि उदार, अतिशयसी. पुढील 7 ओव्यांमध्ये श्री समर्थांनी लक्षणांच्या काही जोड्या सांगितल्या आहेत. एक लक्षण अंगी असेल तर दुसरे बहुधा अंगी आढळत नाही. त्यातील एक जोडी जरी कुणाच्या अंगी आली तर तो थोरपणा गाजवितो. मग ज्याच्या अंगी पुष्कळ जोड्या असतात त्याचे थोरपण काय सांगावे. फक्त महानुभाव पुरुषाच्या अंगीच अशा अनेक जोड्या आढळतात. उत्तम पुरुष अतिसुंदर आणि मोठा चतुर असतो. अतिबलवान आणि मोठा शांत सौम्य असतो. अतिश्रीमंत असून अतिशय उदार असतो. परमज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत, अतिशयसी. तो महाज्ञानी असून उत्तम भक्त असतो. मोठा पंडित असून अतिविरक्त असतो. मोठा तपस्वी असून अतिशय शांत असतो. वक्ता आणि नैराश्यता, सर्वज्ञ आणि सादरता, श्रेष्ठ आणि नम्रता, सर्वत्रासी. मोठा वक्ता असून तो निर्लोभी असतो. सर्व जाणता असून दुसऱ्याला मोठ्या आदराने वागवितो.
स्वतः श्रेष्ठ असून सर्वांशी अगदी लीन असतो. राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमक, अतिशयसी. तो राज्यपदावर असून धार्मिक वृत्तीचा असतो, मोठा शूर असून अतिविवेकी असतो, अगदी तरुण असून अतिशय नियमांच्या बंधनात वागतो. वृद्धाचारी, कुळाचारी, युक्ताहारी, निर्विकारी, धन्वंतरी, परोपकारी, पद्महरती. वडिलांनी घालून दिलेल्या मार्गांनी तो चालतो, पण त्याबरोबरच कुलात चालत आलेले आचार पाळतो. नियमित व योग्य प्रमाणात जेवण करतो, पण कोणत्याही विकाराला बळी पडत नाही. हटकून यश देणारा असून हातावर यशाचे चिन्ह कमल असून तो परोपकारी असतो. कार्यकर्ता निराभिमानी, गायक आणि वैष्णवजनी, वैभव आणि भगवतजनी, अत्यादरे. मोठा कार्य करणारा असून तो तितकाच निरभिमानी असतो. उत्तम गाणारा असून भगवंताची भक्ती करतो व भक्त म्हणून नाव कमावतो. मोठे वैभव असून देखील अत्यंत प्रेमाने व आस्थेने तो भगवंताचे भजन करतो. तत्वज्ञ आणि उदासीन, बहुश्रुत आणि सज्जन, मंत्री आणि सगुण, नीतिवंत. मोठा तत्वज्ञानी असून तो अत्यंत अनासक्त असतो. मोठा विद्वान असून अतिसज्जन असतो. राजाला सल्लामसलत देणारा अमात्य किंवा मंत्री असून तो अत्यंत सद्गुणी आणि तितकाच नीतिमान असतो. साधू, पवित्र, पुण्यशील, अंतरशुद्ध, धर्मात्मा, कृपाळ, कर्मनिष्ठ, स्वधर्मे निर्मल, निर्लोभ, अनुतापी. हा आदर्श पुरुष जितका अंतरी पवित्र असतो तितकाच सदाचरी आणि प्रसंग ओळखून वागणारा असतो. ज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये निश्चित मत देण्याइतका तो बहुश्रुत असतो. सद्विद्या अंगी बाणलेला पुरुष साधू वृत्तीचा, पवित्र मनाचा आणि पुण्यशील चारित्र्याचा असतो. त्याचे अंतःकरण शुद्ध असते. तो मोठा धर्मात्मा व दयाळू असतो. तो कर्मनिष्ठ असतो. स्वधर्म पालन केल्याने आत बाहेर स्वच्छ असतो. त्याच्या अंगी लोभ नसतो व चूक झाली तर तिचा त्याला पश्चाताप होतो. गोडी, आवडी, परमार्थ प्रीती, सन्मार्ग, सत्क्रिया, धारणा, धृती, श्रुती, स्मृती, लीला, युक्ती, स्तुती, मती, परीक्षा. परमार्थाची त्याला गोडी असते, आवड असते. परमार्थावर त्यांचे प्रेम असते. तो सन्मार्गाने जातो, सत्कर्माचे आचरण करतो. तो भगवंताचे अनुसंधान ठेवतो, मनाला स्थिर ठेवतो. त्याला श्रुती व स्मृती यांचे ज्ञान असते. सहज व खेळ म्हणून आणि युक्तीने कर्म करण्याची कला त्याला येते. भगवंताची स्तुती कशी करावी हे तो जाणतो. तो बुद्धिमान असतो. त्याला अनेक वस्तूंची परीक्षा असते. दक्ष, धूर्त, योग्य, तार्किक, सत्य, साहित्य, नेमक, भेदक, कुशल, चपळ, चमत्कारिक, नाना प्रकारे. तो सर्व बाबतीत सावध असतो. लबाड माणसाची लबाडी ओळखण्या इतका धूर्त असतो. योग्य रीतीने व प्रमाणात तर्क चालवतो. सत्याने चालतो. त्याला वाङ्मयाचे ज्ञान असते. तो मोठा नियमितपणाने वागतो. प्रसंगाला किंवा माणसाला आरपार पाहू शकतो. तो मोठ्या कौशल्याने वागणारा व चटपट काम करणारा असतो. असे नाना प्रकारचे चमत्कारिक गुण त्याच्या अंगी असतात. आदर, सन्मान, तारतम्य जाणे, प्रयोग, समयो, प्रसंग जाणे, कार्याकारण, चिन्ह जाणे, विचक्षण बोलिका. कोणाचा व किती आदर राखावा, कोणाचा व कसा सन्मान करावा हे तारतम्य तो बरोबर जाणतो. त्याचप्रमाणे कोठे कोणता प्रयोग करायचा, वेळ प्रसंग कोणता आहे हे त्याला बरोबर समजते. कारणांची व कार्याची चिन्हे म्हणजे लक्षणे त्याला माहीत असतात. तो मोठ्या हुशारीने बोलणारा असतो. सावध, साक्षेपी, साधक, आगम निगम शोधक, ज्ञान विज्ञान बोधक, निश्चयात्मक. तो सावधपणाने वागतो. नेहमी उद्योगशील असतो. तो आपली साधक वृत्ती सोडित नाही. तो वेदशास्त्रांचा सूक्ष्म अभ्यास करतो. तसेच आत्मस्वरूपाचे बौद्धिक ज्ञान आणि त्याचा साक्षात अनुभव यांचा स्वानुभवाने निश्चयात्मक बोध तो करून देतो. पुरश्चरणी तीर्थवासी, दृढव्रती, काया क्लेसी, उपासक, निग्रहासी, करू जाणे. तो बोलतो कसा, चालतो कसा, लोकांशी वागतो कसा, दिसतो कसा याचे वर्णन करून मग तो साधन कसे करतो ते सांगतात. तो कधी पुरश्चरणे करतो, कधी तीर्थक्षेत्रांमध्ये जाऊन राहतो, कधी कठीण व्रते करतो, तर कधी देहाला कष्ट देतो.
उपासना कशी करावी हे माहीत असल्याने उपासना चालू असता इंद्रियांना ताब्यात ठेवून तो वागतो. सत्यवचनी, शुभवचनी, कोमलवचनी, एकवचनी, निश्चयवचनी, सौख्यवचनी सर्व काळ. त्याचे बोलणे सदैव सत्य असते, शुभ असते, मृदू असते, निश्चित असते, कायमचे असते व आल्हादकारक असते. वासना तृप्त सखोल योगी, भव्य सुप्रसन्न वितरागी, सौम्य सात्विक शुद्ध मार्गी, निक्कपट निर्वेसनी. त्याच्या सर्व वासना तृप्त झालेल्या असतात. तो मोठा खोल व गूढ अभ्यास करणारा योगी असतो. दिसायला तो भव्य व अतिशय प्रसन्न असतो. अंगी खरी विरक्ती असून देखील तो अति सौम्य व सात्विक असतो. तसेच अत्यंत निष्कपट आणि निर्व्यसनी असून तो नेहमी पवित्र मार्गाने जीवन जगतो. सुगळ संगीत गुणग्राही, अनापेक्षी लोकसंग्रही, आर्जव सख्य सर्वही, प्राणी मात्रासी. कोणतेही काम तो चतुरपणे करतो. तो उत्तम संगीत जाणतो व त्याचा बरोबर रस घेतो. मोबदल्याची अपेक्षा न ठेवता तो लोकांना सन्मार्गाला लावतो. सर्व प्राणी मात्रांशी स्नेह ठेवून त्यांच्याशी तो अत्यंत सरळपणे वागतो. द्रव्यसूची, दारासूची, न्यायसूची, अंतरसूची, प्रवृत्ती सूची, निवृत्ती सूची, सर्वसूची निसंगपणे. पैसा आणि बायका यांच्या बाबतीत त्याचे वर्तन अत्यंत पवित्र असते. त्याची सर्व वागणूक अगदी नीती मर्यादेला धरून असते. त्याचे अंतःकरण स्वच्छ असते. त्याचा प्रपंच आणि व्यवहार जसा अगदी निष्कलंक व सरळ असतो तसा त्याचा परमार्थ देखील अगदी निर्मळ व पवित्र असतो. त्याचे मन कशातही आसक्त नसते, गुंतलेले नसते, म्हणून त्याचे समग्र जीवनच आत बाहेर अत्यंत पवित्र असते. मित्रपणे परहितकारी, वाग्माधुर्य परशोकहारी, सामर्थ्यपणे वेत्रधारी, पुरुषार्थे जगमित्र. सर्वांवर मित्राप्रमाणे स्नेह ठेवण्याची वृत्ती असल्याने तो नेहमी दुसऱ्याचे कल्याण करतो. आपल्या गोड बोलण्याने तो दुसऱ्याचे दुःख नाहीसे करतो. आपल्या सत्तेच्या जोरावर तो सज्जनांचे व अनाथांचे रक्षण करतो आणि आपल्या पराक्रमाने साऱ्या जगाचा मित्र बनतो. संशयछेदक विशाल वक्ता, सकल क्लृप्त असोनी श्रोता, कथा निरूपणी शब्दार्था जाऊच नेदी. जबरदस्त वक्तृत्व शक्ती अंगी असल्यामुळे सर्व प्रकारचे संशय तो घालवितो. तो स्वतः सर्व विषय जाणतो तरी दुसऱ्याचे सांगणे मनापासून ऐकतो. तसेच हरिकथा व प्रवचन ऐकत असता प्रत्येक शब्दाच्या अर्थाकडे त्याचे लक्ष असते. बेवादरहित संवादी, संगरहित निरोपाधी, दुराशारहित अक्रोधी, निर्दोष निर्मत्सरी. संभाषणामध्ये तो कधीही वितंडवाद करीत नाही. कोणतीही उपाधी तो आपल्या अंगी लागू देत नाही. त्यामुळे तो अलिप्तपणे राहतो. तो भलती आशा ठेवीत नाही. तो कधी क्रोधाच्या अधीन जात नाही. अत्यंत निर्दोष व मत्सरापासून मुक्त असतो. विमल ज्ञानी निश्चयात्मक, समाधानी आणि भजक, सिद्ध असोनी साधक, साधन रक्षी. त्याचे ज्ञान अज्ञानापासून मुक्त असल्याने अगदी शुद्ध व निश्चित असते. समाधान प्राप्त झालेले असून तो भगवंताचे भजन पूजन करतो, भक्तपणाने वागतो आणि सिद्धावस्था साधल्यावरही साधकपणाने राहतो. साधनाचे रक्षण करतो. सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप, हास्यरूप, ऐक्यरूप, आत्मरूप, सर्वत्रासी. संस्कृतमध्ये नामांना मत आणि वत असे प्रत्यय लागून सामान्यतः विशेषणे बनतात. उदाहरणार्थ रूपवत, गुणवत, कीर्तिवत, लक्ष्मीवत इत्यादी. पुष्कळपणा, प्रशंसा, नित्य संबंध, जवळ असणे, मध्ये असणे असा अर्थ हे प्रत्यय दाखवितात. पुढील 5 ओव्यांमध्ये आदर्श किंवा उत्तम पुरुषाच्या अंगी असणारी महत्वाची सर्व लक्षणे श्री समर्थांनी विशेषण रूपांनी मोठ्या चातुर्याने एके ठिकाणी गुंफिली आहेत. ती सांगताना त्यांची निर्मळ स्फूर्ती स्पष्टपणे दिसते. हे तर खरेच, परंतु त्याबरोबर त्यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व देखील प्रत्ययास येते. सद्विद्येने संपन्न असलेला पुरुष मूर्तिमंत, सुख व संतोष आहे असे ज्याला पाहिल्यावर वाटते तो आनंदमूर्ती असतो, अखंड प्रसन्न राहतो. आत्मरूपाने तो सर्व प्राणीमात्रांशी एकरूप झालेला असतो. आत्मवत सर्व भूतेषु असे त्यांचे वागणे असते. भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत, विचारवंत स्थिती.
तो भाग्यवंत व जयवंत असतो, रूपवंत व गुणवंत असतो, तो आचारवंत व क्रियावंत असून शिवाय विचारवंत असतो आणि अशी त्याची अवस्था असते. यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्यवंत, सुकृती. तो यशवंत व कीर्तिवंत असतो, शक्तिवंत व सामर्थ्यवंत असतो, वीर्यवंत व पराक्रमी असतो व ज्याचा आशीर्वाद फळास येतो असा असतो. तो अत्यंत सत्यवान असून पुण्यकर्मे करणारा असतो. विद्यावंत, कलावंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत, कुलवंत, सुचिष्मंत, बलवंत, दयाळू. तो विद्यावंत व कलावंत असतो, ऐश्वर्य संपन्न, सुलक्षण संपन्न असतो, कुलशीलवान असतो, अत्यंत पवित्र आचरणाचा असतो, बलवान असून दयाळू असतो. युक्तिवंत, गुणवंत, वरिष्ठ, बुद्धिवंत, बहुधा अरिष्ठ, दीक्षावंत, सदा संतुष्ट, निस्पृह, वीतरागी. तो मोठा युक्तिबाज असतो, गुणसंपन्न असून श्रेष्ठ असतो, बुद्धिमान असून मोठा धैर्यवान असतो, परमार्थाची दीक्षा त्याने घेतलेली असते. तो सदा सर्व काळ अत्यंत संतुष्ट असतो, त्याला कशाचीही वासना उरलेली नसते, तो अत्यंत वैराग्य संपन्न असतो. असो ऐसे उत्तम गुण, हे सद्विद्येचे लक्षण, अभ्यासाया निरूपण, अल्पमात्र बोलिले. समास संपविताना श्री समर्थ एक अति महत्वाची गोष्ट सांगतात, ती ही की जर कोणी प्रयत्न करील तर हे उत्तम गुण तो अंगी आणू शकेल, हाच त्याचा खरा प्रयत्नवाद. असो, आतापर्यंत सांगितलेले हे उत्तम गुण सद्विद्येची लक्षणे आहेत, ते अंगी आणण्याचा अभ्यास करावा म्हणून त्यांचे थोडेसे वर्णन केले. रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणासन चले उपाये, काहीतरी धरावी सोये, अगांतुक गुणाची. सुरेखपणा आणि सौंदर्य हे गुण काही अभ्यास करून प्रयत्न करून अंगी आणता येत नाहीत. ते गुण सहज व उपजत असल्याने त्यावर उपाय करता येत नाही. पण इतर उत्तम गुण अभ्यासाने साध्य करून घेता येतात. ते अंगी आणण्याचा प्रयत्न करावा. ऐसी हे सद्विद्या बरवी, सर्वत्रापासी असावी, परिविरक्त पुरुषे अभ्यासावी, अगत्य रूप. अशी ही चांगली सद्विद्या सर्व माणसांच्या अंगी असावी, पण विरक्त पुरुषाने मात्र तिचा अगदी अगत्याने अभ्यास करावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सद्विद्या निरूपण नाम समास 8वा. चला तर मंडळी, इथे आपला 8वा समास, दशक दुसऱ्यातला 8वा समास समाप्त झालेला आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला मंडळी, पुढील भागात पण भेटू. नमस्कार. हरिओम, 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 हरिओम.